फ्रेंड्स, राज्यसेवेची प्रिलिम्स झालेली आहे. आता बरेचशे विद्यार्थ्यांना स्कोर कळालेला आहे. कालच आन्सर की आलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना आता स्कोर समजल्यानंतर एक आयडिया आली असेल की आपण मेन्सला इलिजिबल होतोय की नाही, प्रिलिम्स क्वालिफाय होतो की नाही, ह्या गोष्टीचा अंदाज आलेलाच असेल. पण ज्यांचे स्कोर पण कमी आहेत त्यांनी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाहीये किंवा घाबरायचं नाहीये. कारण का, बेसिकली ह्या वर्षी जागा आता सध्याच्या तरी कमी आहेत. वाढतील की नाही हे माहित नाही आहे. वाढल्या तर चांगलीच गोष्ट आहे, नाही जर वाढल्या तर कदाचित मेरिट जास्त जाईल. पण अभ्यास तर करायचा, म्हणजे नेक्स्ट अटेम्प्टसाठी काय होणार, आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आज आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की जॉग्राफीचं मेन्सचं प्रिपरेशन कसं करायला पाहिजे. मेन्सचा GS1चा जो काही पेपर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री असेल, हिस्ट्रीमध्ये तुम्हाला एन्शियंट मिडल इंडिया, आर्ट अँड कल्चर, इंडियन हिस्ट्री आणि वर्ल्ड हिस्ट्री हे आहे, प्लस सोसायटीचा पार्ट आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला जॉग्राफी आहे. जॉग्राफी विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र, विथ रिस्पेक्ट टू इंडिया आणि वर्ल्ड, ह्या तीन गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये करायचं आहे. पण जॉग्राफीचा नेमका अभ्यास कसा करायला पाहिजे, बुक्स कोणते वापरायला पाहिजेत, नोट्स कोणते वापरायला पाहिजेत, प्रिपरेशन करताना काय काय काळजी घेतली पाहिजे, किंवा जनरली आपण कोणत्या अँगलने अभ्यास केला पाहिजे, प्लस ह्याच्यामध्ये आपण म्हणूया की नोट्स बनवल्या पाहिजेत का, किंवा आन्सर रायटिंग कसं केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा आज थोडक्यात आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करायचं. सो विल स्टार्ट फर्स्ट विथ दिस स्ट्रॅटेजी फॉर द जॉग्राफी मेन्स प्रिपरेशन. GS1 मधला हा GS चा पार्ट आहे, लक्षात ठेवा. आपण ऑप्शनल बद्दल नाही बोलत आहोत. बऱ्याच जणांना असं वाटेल की आपण जॉग्राफी ऑप्शनल बद्दल बोलणार आहोत. नाही, आज फक्त आपण जॉग्राफी बद्दल डिस्कशन करणार आहोत. इकॉलॉजीचं डिस्कशन किंवा इकॉलॉजीचं प्रिपरेशन आणि डिझास्टर मॅनेजमेंटचं प्रिपरेशन कसं करायला पाहिजे हे आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. त्याच्यावरती अजून आपण इन डिटेल डिस्कशन करता येईल आपल्याला इकॉलॉजी आणि डिझास्टर मॅनेजमेंटवरती. पहिला फर्स्ट विल सी द सिलेबस. आता आयोगाने जो काही सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तो आपण म्हणूया की UPSCचा जो काय सिलेबस आहे तो त्यांनी कॉपी पेस्ट केलेला आहे, isn't it? So basically it has copy pasted from the UPSC syllabus we can say. आता त्याच्यामध्ये आयोगाने काय केलेलं आहे, फर्स्ट लाईन जी काही तुम्हाला दिलेली आहे, दॅट इज द सायलेंट फीचर्स ऑफ द वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, हा वर्ड महत्वाचा आहे, विच इज द वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी, isn't it? सो आता जेव्हा आपण वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी म्हणत असतो तेव्हा हे पण लक्षात घ्या की वर्ल्ड मध्ये इंडिया सुद्धा इन्क्लुडेड आहे, इंडियामध्ये महाराष्ट्र सुद्धा इन्क्लुडेड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फिजिकल जॉग्राफीचं प्रिपरेशन करत असताना यू नीड टू प्रिपेअर अबाउट द वर्ल्ड, इंडिया अँड महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा. तर ह्या तिन्ही सेक्शनचा आपल्याला इथं अभ्यास करायला लागणार आहे. सो इट इज अ वर्ल्ड, इंडिया अँड द महाराष्ट्र सेक्शन. बट ह्याच्या पुढे जाऊन आता नेमकं ह्याच्यामध्ये वर्ल्ड फिजिकल जॉग्राफीमध्ये नेमकं काय करायला लागणार आहे हे लक्षात घ्या. कारण का जर काय तुम्ही डिकोड करायला गेला ह्या पर्टिक्युलरली पॉईंटचं जर डिकोड करत असताना तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की फिजिकल जॉग्राफीमध्ये फर्स्ट यू नीड टू अंडरस्टँड जिओमॉर्फॉलॉजी. काय समजून घ्यायचं आहे, जिओमॉर्फॉलॉजी. हे ज्याला आपण मराठीमध्ये भूरूपशास्त्र म्हणतो आपण, isn't it? मग आता भूरूपशास्त्र असेल किंवा जिओमॉर्फॉलॉजी असेल, ह्याच्यामध्ये काय करायचं आहे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये युनिव्हर्स आपण पकडत नाही, युनिव्हर्स इज अ सेपरेट पार्ट. बट जिओमॉर्फॉलॉजी मध्ये आपल्याला समजून घेताना काय करायचं की पृथ्वी जी आहे पृथ्वीच्या बद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची आहे किंवा पृथ्वीचा आपल्याला पूर्णपणे स्टडी करायचा आहे. आता पृथ्वीचा स्टडी करत असताना काय काय स्टडी करायचं आहे की बाबा पृथ्वी जी आहे, सो व्हॉट इज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ, किंवा त्याच्यावरती जे काही बेसिकली तुमच्या फिजिकल फीचर्स आहेत पृथ्वीवरती किंवा जमिनीवरती जे काही तुमचे फिजिकल फीचर्स आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे आहेत, किंवा सॉइल्स तुम्हाला ह्याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत, किंवा रॉक स्ट्रक्चर जे आहेत रॉक स्ट्रक्चर तुम्हाला स्टडी करायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला इथं स्टडी करणं खूप महत्वाचं आहे. सो जिओमॉर्फॉलॉजी करत असताना तुम्हाला महत्वाच्या गोष्टी काय फोकस करणं अपेक्षित आहेत, तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला एकतर रॉक्स आणि रॉक सिस्टीम्स समजून घ्यायचे आहेत. कारण का ह्याच्यामध्ये राज्यसेवेला प्रश्न येऊ शकतो मेन्सला की डिस्कस द डिफरंट टाइप्स ऑफ रॉक्स. आता रॉक्स डिफरंट टाइप्स बघायला गेलं तर तुम्हाला इग्नेस रॉक आहे, सेडिमेंट रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक, हे तुम्हाला याच्यामध्ये बघायला लागणार. बट बेसिकली यू नीड टू अंडरस्टँड की रॉक सिस्टीम जे आहे ते कशा पद्धतीने वेरियस रॉक्स बनतात, रॉक सायकल काय आहे हे सगळं तुम्हाला समजून घ्यायला लागणार आहे. सो बेसिकली आफ्टर दॅट वी कॅन सी की तुम्हाला काही थेरीज आहेत आणि ते थेरीज खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. ते थेरीज प्रिलिम्सला पण विचारले जातात, मुख्य परीक्षेला पण विचारले जाऊ शकतात, आणि मुख्य परीक्षेला माझा असा अंदाज आहे की ह्यावर्षी त्याच्यावरती एखादा तरी प्रश्न येणार आहे. आता थेरीज म्हणजे नेमकं काय की जनरली वी हॅव टू अंडरस्टँड की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी जी आहे, अल्फ्रेड वेगनरने जी काही थेरी दिली होती तुम्हाला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, तर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. कारण का जे काही प्लेट टेक्टॉनिक्स ची जे काही कॉन्सेप्ट आहे किंवा जी काही थेरी आहे, प्लेट टेक्टॉनिक थेरी जी आहे ती समजून घ्यायच्या अगोदर तुम्हाला ह्या थेरी ज्या आहेत, ह्या तीन थेरीज महत्वाच्या आहेत, हे तुम्हाला समजणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. सो फर्स्ट इज द कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी. आफ्टर दॅट यू नीड टू अंडरस्टँड सी फ्लोर स्प्रेडिंग थेरी. हॅरी हेसनी जी काही थेरी दिली होती ती तुम्हाला थेरी समजून घ्यायची. ती झाल्यानंतर कन्व्हेक्शनल करंट थेरी जी आहे विच वॉज गिव्हन बाय द आर्थर होम्स. ह्या तीन थेरीज तुम्हाला समजून घ्यायच्यात, लक्षात ठेवा. कारण का ह्या तीन थेरीज जर काही तुम्हाला समजल्या तर त्याच्यानंतर तुम्हाला प्लेट टेक्टॉनिक्स थेरी ही तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता ह्या थेरीज का महत्वाच्या लक्षात ठेवा. कारण का ह्या थेरीजच्या बेसिसवरती तुम्हाला काय सांगता येईल, काय समजून घेता येईल
की जनरली जे काय आताचा नकाशा तुम्ही जर काही जगाचा नकाशा काढला तर त्या जगाच्या नकाशावरती तुम्ही बघता की नॉर्थ अमेरिका इथं आहे, साऊथ अमेरिका इथे आहे, आफ्रिका ह्या दिशेला आहे, ह्या बाजूला आहे, किंवा युरोप ह्या ठिकाणी आहे, एशिया ह्या ठिकाणी. हे सगळ्या गोष्टी जे काही तुम्हाला दिसतात हे नेमकं का असं पृथ्वीचं जे काय आपण नकाशामध्ये हा नकाशा कशामुळे तयार झालाय, का तयार झालाय, का अमेरिका एशियाच्या जवळ नाहीये, का आफ्रिका नॉर्थ अमेरिकेच्या जवळ नाहीये, किंवा जनरली साऊथ अमेरिका हा युरोपच्या जवळ का नाहीये, हे तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला ह्याच्यावर कळतील. बट बेसिकली त्याच्यानंतर महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला समजणार आहेत त्या म्हणजे फर्स्ट थिंग इट इज द अंडरस्टँडिंग माउंटन्स, जे काही तुम्ही फोल्ड माउंटन्स म्हणता, घडीचे पर्वत ज्याला आपण म्हणतो. आता घडीचे पर्वत ठराविक ठिकाणीच तुम्हाला बघायला मिळतात. का बघायला मिळतात हे तुम्हाला प्लेट टेक्टॉनिक्स जर काय समजलं तर प्लेट टेक्टॉनिक्स वरून तुम्ही सांगू शकता घडीचे पर्वत ह्या जगावरती कुठं असतील आणि कसे असतील, कुठल्या ठिकाणी असतील हे तुम्ही परफेक्टली सांगू शकता. ते झाल्यानंतर व्होल्कॅनिक इरप्शन, ज्वालामुखी, व्होल्कॅनिक इरप्शन कुठं होऊ शकतो हे तुम्हाला सांगता येतं, लक्षात घ्या. किंवा जनरली आपण म्हणूया की तुमचे जे काही ओशन्स आहेत, ओशन्स मध्ये जनरली तुम्हाला व्होल्कॅनिक इरप्शन होतं का, तर ते कुठं होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहेत. किंवा जनरली आपण म्हणूया जे काही तुमचे ट्रेंचेस आहेत, ट्रेंचेस हे कुठं होऊ शकतात किंवा कुठं असू शकतात हे तुम्ही सांगू शकता. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्थक्वेक्स जे आहेत, भूकंप, अर्थक्वेक्स कुठं होऊ शकतात किंवा कुठं होत आहेत, सगळ्यात जास्त इंटेन्सिटी कुठं आहे, कशा पद्धतीने होऊ शकतात, कधी होऊ शकतात हे तुम्ही कधी होऊ शकतात हे प्रेडिक्ट नाही करू शकत. बट जनरली यू कॅन अंडरस्टँड की विच झोन्स आर बीन अफेक्टेड और विच आर द झोन्स विच आर मोर वल्नरेबल टू द अर्थक्वेक. म्हणजे बेसिकली अर्थक्वेक बरोबर व्होल्कॅनिक इरप्शन कुठं होऊ शकतो हे तुम्ही नक्की सांगू शकता, लक्षात ठेवा. आणि हे सांगण्यासाठी तुम्हाला महत्वाचे काय ह्या थेरी समजून घ्यायच्यात. आणि सगळ्यात महत्वाची थेरी म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्स थेरी. आता राज्यसेवेच्या मेन्स मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा की एक्सप्लेन द प्लेट टेक्टॉनिक्स थेरी, सिंपल विचारला जाऊ शकतं. बट अनालिटिकल जर काही क्वेश्चन्स, आता राज्यसेवेचे मागच्या वर्षीचे जे काही प्रश्न जर काय बघितला तुम्ही तर तुम्हाला जाणवलं असेल की एमपीएससीनं बरेचसे प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेले नाहीयेत. त्यांनी कुठेतरी अनालिटिकल प्रश्न विचारलेत किंवा कुठेतरी करंट अफेअर्सचं लिंकेज केलेलं आहे, लक्षात ठेवा. आता जर काय तुम्ही व्होल्कॅनिक इरप्शन बघताय, आता व्होल्कॅनिक इरप्शन ज्वालामुखी जेव्हा आहे तो आपण अभ्यास करतो, पण जेव्हा तुम्ही ज्वालामुखी स्टडी करत असता तेव्हा आपण मड व्होल्कॅनो जो आहे, मृदा ज्वालामुखी जो आहे तो आपण स्टडी करत नाही, लक्षात ठेवा. बट राज्यसेवेने त्याच्यावरती 5 मार्काला प्रश्न विचारला, क्वेश्चन्स आपण पुढे बघूया. बट त्याच्यावरती राज्यसेवेने तुम्हाला प्रश्न विचारला, आयोगाने प्रश्न विचारला मुख्य परीक्षेला, व्हॉट आर द मड व्होल्कॅनोज. आता हा प्रश्न का विचारण्यात आला हे लक्षात घ्या, कारण का भारतामध्ये एकमेव मड व्होल्कॅनो आहे अंदमान निकोबारमध्ये, आणि त्याचा उद्रेक मागच्या वर्षी त्याचं इरप्शन झालं होतं. आणि म्हणून तो प्रश्न कदाचित आय एम सेइंग 99% हेच कारण नाही की मड व्होल्कॅनोचा विचारण्याचं कारण काय होतं, कारण का भारतामधला एकमेव जो काय मड व्होल्कॅनो आहे तो मागच्या वर्षी इरप्ट झाला होता 2025 साली. आता कदाचित लक्षात ठेवा 99% हेच कारण असणार आहे, पण त्याच्यामुळे कदाचित आयोगाने प्रश्न विचारलेला आहे व्हॉट डू अंडरस्टँड बाय मड व्होल्कॅनो. त्याच्याच बरोबर खाली प्रश्न विचारला होता, लक्षात ठेवा, सुनामी बद्दल. आता सुनामीवरती युपीएससीने पण मागच्या वर्षी प्रश्न विचारला होता, यावर्षी आयोगाने प्रश्न विचारला. बट सुनामी ही जनरली तुमचा जो काही रशियाचा भाग आहे, कामचटका पेनिन्सुला ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सुनामी आली होती, लक्षात ठेवा. त्या पर्टिक्युलरली पेनिन्सुलाला सुनामीचा फटका बसला होता आणि त्याच्यामुळे कदाचित एमपीएससीने सुद्धा तो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. शक्ती सायक्लोन मागच्या वर्षी प्रश्न होता, बट करंट अफेअरचं लिंकेज आहे, लक्षात ठेवा तिथं. तर तुम्हाला हे करत असताना लक्षात ठेवा प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, कुठेतरी करंट अफेअरचं लिंकेज असू शकतं किंवा अनालिटिकल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो यू कॅन गेट द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ द प्लेट टेक्टॉनिक्स, डिस्कस द डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्ल्ड्स फोल्ड माउंटन्स और बेसिकली the volcanic eruptions where the volcanic eruption can take place, explain with the help of the plate tectonics. अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. आता हे झाल्यानंतर काही तुमचे लँडफॉर्म फीचर्स आहेत, लँडफॉर्म्स विचारले जाऊ शकतात. इरोजनल लँडफॉर्म्स जे आहेत, इरोजनल लँडफॉर्म फीचर, कार्स्ट टोपोग्राफी असेल, हे झाल्यानंतर फ्लुएल सायकल आहे तुमची, एव्होलियन लँडफॉर्म्स आहेत, हे सगळे तुम्हाला ग्लेशियल्स लँडफॉर्म्स आहेत किंवा सी कोस्ट लँडफॉर्म जे आहेत हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात डायरेक्टली. गेटिंग द पॉईंट. सो जिओमॉर्फॉलॉजी मध्ये तुम्हाला करत असताना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, पण आता लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक समजून घेणं अपेक्षित आहे. सो व्हॉट आय एम सेइंग, इन द जिओमॉर्फॉलॉजी यू नीड टू अंडरस्टँड द टॉपिक. सो कॉन्सेप्ट इज व्हेरी इंपॉर्टंट. जर काय तुम्हाला कॉन्सेप्ट जर समजला तर तुम्ही इंटरलिंकिंग करू शकता टॉपिक्सचं. सो इंटरलिंकिंग ऑफ टॉपिक इज इंपॉर्टंट. आताच मी तुम्हाला सांगितलं की प्लेट टेक्टॉनिक्स जो काही टॉपिक आहे, नुसता प्लेट टेक्टॉनिक्स टॉपिक वाचून महत्वाचा नाहीये, तर तो तुम्हाला कशाला लिंक करायचा आहे, यू नीड टू लिंक इट विथ द अर्थक्वेक्स. प्लेट टेक्टॉनिक्स तुम्हाला कुठे लिंक करायचं आहे, परत व्होल्कॅनिक इरप्शन किंवा व्होल्कॅनो जे आहेत, व्होल्कॅनोचं डिस्ट्रीब्युशन जे आहे त्याला तुम्हाला लिंक करायचं, तरच तुम्हाला मेन्सचं प्रिपरेशन केल्यासारखं वाटेल किंवा मेन्सचं तुमचं प्रिपरेशन होतं, लक्षात ठेवा. सो लिंकिंग ऑफ द टॉपिक इज व्हेरी इंपॉर्टंट, इजंट इट. सो हे तुम्हाला जिओमॉर्फॉलॉजी मध्ये करायचं आहे. सेकंड पार्ट जो आहे तो म्हणजे क्लायमेटॉलॉजी. क्लायमेटॉलॉजी रिमेंबर, ठीक आहे, हवामान शास्त्र ज्याला आपण म्हणतो. आता क्लायमेटॉलॉजी मध्ये करत असताना नेमकं काय, अगेन प्रिलिम्सला आता प्रश्न होता, इजंट इट, स्ट्रक्चर ऑफ द ऍटमॉस्फिअर, याच्यावरती प्रश्न आला होता.
बट मुख्य परीक्षेला असे प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी आहे, लक्षात ठेवा. कारण क्लायमेटोलॉजी मध्ये काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात लक्षात ठेवा. तुमचं विंड सिस्टीम्स आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट इज द विंड सिस्टीम. महत्वाचे टॉपिक्स, भरपूर महत्वाचे टॉपिक्स आहेत. बट जस्ट आपण सिलेबस फक्त काय करतोय, सिलेबस डिस्कस करतोय, तुम्हाला सांगतोय की कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. आता काही महत्वाचे टॉपिक्स आहेत लक्षात ठेवायचे, प्रिलिम्सला पण महत्वाचे आहेत, मेन्सला पण महत्वाचे आहेत. पण जेव्हा तुम्ही टॉपिक स्टडी करत असता, परत आणि महत्वाचं मी काय सांगायला लागलोय, कारण का इथं इंटरलिंकिंग ऑफ टॉपिक्स खूप महत्वाचे आहेत. कारण का जेव्हा तुम्ही विंड सिस्टीम वाचत असता तुम्हाला मॉन्सून हे वाचायचं. आता विंड सिस्टीम समजून घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला प्रेशर बेल्ट्स हे समजून घेणं अपेक्षित आहे. दाबाचे जे काही पट्टे आहेत ते प्रेशर बेल्ट्स, आणि प्रेशर बेल्ट्स जेव्हा समजून घेताय तेव्हा तुम्हाला सनची जी काही मुवमेंट आहे, सूर्याची जी काही मुवमेंट आहे, नॉर्थ टू साऊथ, साऊथ टू नॉर्थ, हे पण समजून घेणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. जर का तुम्हाला ह्या गोष्टी जर समजत असतील, इंटरलिंक करत असाल तर तुम्हाला बेसिकली तुम्हाला काय समजणार आहे, प्रेशर बेल्ट्स कसे डेव्हलप होतात, प्रेशर बेल्ट्स कसे चेंज होतात, सीझन टू सीझन प्रेशर बेल्ट कसे चेंज होणार आहेत हे तुम्हाला तेव्हा समजेल. आणि प्रेशर बेल्ट मुळे बेसिकली काय होतं, तुमची विंड सिस्टीम डेव्हलप होते. म्हणजे काय ट्रेड विंड्स आहेत, बरोबर, ट्रेड विंड्स असतील, वेस्टर्लीज असतील किंवा ईस्टर्लीज असतील. येस, सो हे विंड सिस्टीम कसे डेव्हलप होत आहेत हे तुम्हाला कळेल. व्यापारी वारे कुठून कुठे वाहत आहेत, का वाहत आहेत, कशा पद्धतीने वाहत आहेत हे तुम्हाला समजेल. पण ह्याची कारणं पण काय आहेत, त्याच्यावरती कोणकोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल किंवा एफेक्ट करतात ते तुम्हाला समजून घ्यायचंय. बट आता हे झालं तुमचं प्रायमरी विंड झालं. पण सेकंडरी विंड जेव्हा तुम्ही करताय, सेकंडरी विंड, रिजनल विंड ज्याला आपण मॉन्सून म्हणतो. आता मॉन्सून जेव्हा करत असताय, मॉन्सून इज एन एक्झाम्पल ऑफ द सेकंडरी विंड्स. पण मॉन्सून समजून घेत असताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. पण हेच करत असताना तुम्हाला हे पण समजून घ्यायचं आहे की मॉन्सूनवरती कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम होतोय. आता मॉन्सून जर बघितला तर तुम्ही मॉन्सूनला फॅक्टर्स अफेक्टिंग कोणकोणते असणार आहेत. एक्झाम्पल आयटीसीज आहेत, इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन्स आहे. हे झाल्यानंतर जेट स्ट्रीम्स आहेत. आता जेट स्ट्रीम ह्याच्यामध्ये तीन वेगवेगळे जेट स्ट्रीमचा महत्वाचा रोल प्ले होतो. ह्याच्यामध्ये एक आहे वेस्टर्ली जेट स्ट्रीम, सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट, ईस्टर्ली जेट स्ट्रीम, सोमाली जेट स्ट्रीम. इजंट इट? मग ह्या तीनचा परिणाम होतो. पण हे जेट स्ट्रीम फक्त झालं, लक्षात ठेवा. पण हे झाल्यानंतर ह्याचा हिमालयाचा रोल काय, हिमालयन रोल, किंवा हे झाल्यानंतर ह्याच्यावरती इम्पॅक्ट कशाचा होतो, अल निनो, ला निना, एमजीओ ऑसिलेशन्स, एमजेओ मेड इन जुलियन ऑसिलेशन्स असतील, किंवा इंडियन ओशन डायपोल, ह्यांचा परिणाम कसा होतोय हे तुम्हाला समजून घ्यायचं. किंवा क्लायमेट चेंजचा परिणाम कसा याच्यावरती होतोय मॉन्सूनवरती हे सुद्धा समजून घ्यायला लागतं. म्हणजे जेव्हा तुम्ही मॉन्सून शिकत असता, मॉन्सून बरोबर तुम्हाला काय महत्वाचं माहिती पाहिजे की जेट स्ट्रीम्स कोणकोणते आहेत, आणि जेट स्ट्रीमचा परिणाम मॉन्सूनवरती कसा होतोय, किंवा ह्या पर्टिक्युलरली मॉन्सूनवरती तुमच्या हिमालयाचा कसा परिणाम होतोय, किंवा हे जे काही तुमचे कॉन्सेप्ट आहेत, अल निनो आहे, किंवा हे जे इव्हेंट्स आहेत, फेनॉमिनन्स आहेत, अल निनो, ला निना, इंडियन ओशन डायपोल, एमजीओ ऑसिलेशन्स, ह्यांचा परिणाम कसा होतोय हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायची गरज लागणार, लक्षात ठेवा. म्हणजे इथं तुम्हाला एक टॉपिक आयसोलेटेड फॉर्म मध्ये नाही करता येणार, तर ह्याचं काय करायला लागणार आहे, इंटरलिंकिंग हॅज टू बी डन. गेटिंग? सो बेसिकली एक टॉपिक जेव्हा तुम्ही पुढे जात असता तेव्हा पुढच्या टॉपिकला मागच्या टॉपिक बरोबर लिंक करायचं तुम्हाला. आणि जेव्हा तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतील तेव्हा तुमचं प्रॉपर अंडरस्टँडिंग होईल एखाद्या टॉपिकचं. आणि तेव्हा तुम्हाला काय होणार आहे की तेव्हा तुम्ही एखादा चांगला आन्सर तुम्ही लिहू शकणार आहे तुमच्या एक्झाम्स मध्ये. सो यू नीड टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट फर्स्ट, देन यू हॅव टू लिंक द टॉपिक्स टू द अदर टॉपिक्स. इजंट इट? सो क्लायमेटोलॉजी झाल्यानंतर देन यू हॅव टू गो टू द ओशनोग्राफी. आता ह्याच्यावरती प्रश्न जास्त येतील, गॅरंटी नाहीये. ओशनोग्राफी मध्ये काय काय तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जे काय तुमचे ओशन करंट्स आहेत, वेव्स आहेत, वेव्स तर छोटा टॉपिक आहे, बट ओशन करंट्स महत्वाचं. टाईड जे आहेत ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा सॅलिनिटी डिस्ट्रीब्युशन, किंवा टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन, किंवा जे काही मिनरल्स आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा ओशन बॉटम टोपोग्राफी याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, पण खूप मोठा टॉपिक नाही, छोटासा टॉपिक आहे, खूप जास्त वाचायची गरज नाही. पण तुम्ही जेव्हा हे वाचत असता तुमचा ह्याच्यातला बराचसा भाग क्लायमेटोलॉजी करत असतानाच तुम्हाला समजून जातो, लक्षात ठेवा. क्लायमेटोलॉजी, कारण का अल निनो, ला निना जे आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला करंट्स काय असतात, वॉर्म करंट, कोल्ड करंट जे असतात हे तुम्हाला समजून घ्यायला लागणार आहेत पहिल्यांदा. इजंट इट? आणि त्यातला तुमचा ओशनोग्राफीचा पार्ट पण बऱ्यापैकी होऊन जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो आफ्टर दॅट यू नीड टू अंडरस्टँड द बायोजॉग्राफी. आता बायोजॉग्राफीचा एक सेपरेट पार्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बायोजॉग्राफी मध्ये तुम्ही काय काय वाचता, सॉइल्स, टाइप्स ऑफ सॉइल्स वाचता, हे झाल्यानंतर व्हेजिटेशन तुम्ही वाचता. आणि महत्वाचा पार्ट काय तुमचा ह्याच्यामध्ये व्हेजिटेशन. आता व्हेजिटेशन वरती मागच्या वर्षी प्रश्न आला होता, लक्षात ठेवा. काय प्रश्न होता मागच्या वर्षी म्हणण्यापेक्षा मागच्या मेन्स मध्ये तुम्हाला प्रश्न आहे, व्हॉट इज द इन्फ्लुएन्स ऑफ क्लायमेट आणि सॉइल ऑन नॅचरल व्हेजिटेशन. क्लायमेट आणि सॉइल, लक्षात ठेवा. बरेचसे जे काही सायंटिस्ट होते त्यांनी काय सांगितलं होतं की टेम्परेचर आणि रेनफॉल हे दोन मुख्य कारण आहेत कशासाठी, डिस्ट्रीब्युशन ऑफ द व्हेजिटेशन.
बट आता ह्याच्यामध्ये सॉइलचा जो काय परिणाम आहे, सॉइलवरती पण काय डिपेंड असणार आहे तुमचं नॅचरल व्हेजिटेशन. म्हणजे विचार करायचा, म्हणजे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, जर काय तुमच्याकडे हाय टेम्परेचर असेल आणि हाय रेनफॉल असेल, हाय टेम्परेचर अँड हाय रेनफॉल, बिकॉज ऑफ द हाय टेम्परेचर अँड हाय रेनफॉल, व्हॉट टाइप ऑफ फॉरेस्ट यू आर गेटिंग इट? यू आर गेटिंग द ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट. ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट हे सदाहरित वने तुम्हाला बघायला मिळतात. पण हा विचार पण करा आता, जर काय तुमच्याकडे हाय रेनफॉल आहे आणि हाय टेम्परेचर आहे, बट द सॉइल इज बॅरन. येस, ऑफकोर्स द सॉइल कॅन बी बॅरन, कारण का हेवी रेनफॉलमुळे किंवा जनरली हाय टेम्परेचर हेवी रेनफॉलमुळे काय होऊ शकतो, सॉइल पूर्णपणे लॉस्ट होऊ शकते बिकॉज ऑफ द इरोजन. आणि जर काय बॅरन लँड असेल, हाऊ यू विल बी गेटिंग द एव्हरग्रीन फॉरेस्ट? इट्स इट. सो व्हॉट इज द टाइप ऑफ सॉइल, बेस्ड ऑन दॅट यू विल बी गेटिंग द नॅचरल व्हेजिटेशन. म्हणजे तुमच्या पर्टिक्युलरली जे काही तुमचे वने असतील किंवा व्हेजिटेशन असणार आहे, ठीक आहे, त्याच्यावरती कुठल्या कुठल्या गोष्टीचा परिणाम होतो? इतर क्लायमेट आणि सॉइल. क्लायमेटमध्ये महत्वाच्या ह्या दोन गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. ह्या दोन गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे, तापमान आणि पर्जन्य. सो हे करत असताना तुम्हाला ना की फक्त वर्ल्डचं करायचं आहे, बट विथ रिस्पेक्ट टू वर्ल्ड, इंडिया अँड महाराष्ट्र, ह्या तिन्ही गोष्टीवरती तुम्हाला फोकस करायचं आहे. आपण काय करणार की जनरली आपण एनसीआरटी घेतो, एनसीआरटी मध्ये वर्ल्ड आणि इंडियाचं फक्त दिलेलं आहे, आपलं काम झालं. नो, यू हॅव टू ऑल्सो डू अबाउट दिस पर्टिक्युलरली महाराष्ट्र. महाराष्ट्राचं सुद्धा तुम्हाला ह्या पर्टिक्युलरली गोष्टी तुम्हाला करणं अपेक्षित आहेत. गेटिंग? सो हा तुमचा पहिला पॉईंट झाला कशाचा? सिलेबसचा. आता सेकंड जो आहे बघा, सेकंड पॉईंट काय दिलाय त्यांनी? डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस वर्ल्ड. हे रिसोर्सेस कुठं कुठं आहेत वर्ल्ड मध्ये, हा पॉईंट आहे. पण याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये काय लिहिले बघा? इन्क्लुडिंग साऊथ एशिया अँड द इंडियन सब कॉन्टिनेंट्स, हे तुम्हाला याच्यामध्ये लिहिले. म्हणजे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, आता नॅचरल रिसोर्सेस कुठं कुठं आपल्याला सापडतात. आता नॅचरल रिसोर्सेस मध्ये काय काय येणार आहे तुमच्याकडे? इट मे बी द बायोटिक आणि अबायोटिक रिसोर्सेस आपण म्हणूया. अबायोटिक रिसोर्स मध्ये जर बघायला गेलं तर तुमचे मिनरल्स येतील. तर मिनरल्स मध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ मिनरल्स विल बी गेटिंग इट. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला आयर्न ओर येणार आहे. महत्वाचं काय की तुम्हाला प्रश्न विचारला तर आयर्न ओर वरती विचारला जाऊ शकतो. हे झाल्यानंतर तुम्हाला कोल वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा पेट्रोलियम वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता जनरली जे काही आता सध्याच्याला युद्ध वगैरे चालू आहे, ह्याचा परिणाम तुमच्या पेट्रोलियम प्रोडक्ट्स वरती पडतोय. तर कदाचित प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की एक्सप्लेन द डिस्ट्रीब्युशन ऑफ पेट्रोलियम अक्रॉस द वर्ल्ड, किंवा बेसिकली नॅचरल गॅस वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. और बेसिकली इट मे बी द गोल्ड, डायमंड, ह्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या. किंवा जे काही ओशन्स मध्ये जे काही तुम्हाला व्हेरियस मिनरल्स मिळतात, की रिसोर्सेस मिळतात, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बट फोकस कशावरती असणार आहे? साऊथ एशिया आणि इंडियन सब कॉन्टिनेंट. साऊथ एशिया आणि इंडियन सब कॉन्टिनेंट. आणि शक्यतो आपल्याला फोकस पहिल्यांदा कशावरती असणं अपेक्षित आहे? आपल्याला पहिल्यांदा फोकस असणार आहे तुमच्या ह्या पर्टिक्युलरली वी कॅन से इंडियाच्या. म्हणजे भारतामध्ये वेगवेगळी जे काही खनिज संपत्ती आहे ती कुठं सापडते, कुठल्या ठिकाणी सापडते, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा, जर काय भारताचं जिओलॉजिकल रॉक स्ट्रक्चर तुम्ही जर काय बघितलं, रॉक सिस्टीम्स ऑफ इंडिया, ज्याच्यामध्ये आपण आर्कियन असेल, पुराणास असेल, द्रविड सिस्टीम असेल, हे आर्यन सिस्टीम असेल, हे जर काय तुम्ही व्यवस्थित वाचला तर तुम्हाला एक जनरल आयडिया येऊन जाते की कोणकोणते खनिज संपत्ती कुठे कुठे सापडते किंवा कोणकोणते मिनरल्स आपल्याला कुठे सापडतील, हे तुम्हाला समजून घेता येईल. लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी तुम्हाला रॉक सिस्टीम ऑफ इंडिया समजून घ्यायला लागणार आहे. आर्कियन सिस्टीम मध्ये काय असणार आहे? जनरली आर्कियन सिस्टीम बघायला गेलं तर आर्कियन नीज अँड शिस्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये आयर्न ओर हे जनरली आपल्याला सापडू शकतं किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते सापडणार आहे आपल्याला. द्रविडन सिस्टीम तुम्हाला समजून घ्यायचं की द्रविडन सिस्टीम जनरली साऊथ इंडियामध्ये बघायलाच मिळत नाही. द्रविडन जरी नाव जरी असलं तरी ते साऊथ इंडियामध्ये बघायला मिळत नाही, ते हिमालयन रिजन मध्ये फक्त आपल्याला बघायला मिळतं. आणि द्रविडन सिस्टीम इज असोसिएटेड विथ कार्बनिफेरस रॉक्स. रिमेंबर, आता कार्बनिफेरस रॉक जर काय बघायला गेलं तर कार्बनिफेरस रॉक म्हणजे काय? जनरली ज्या पिरियडमध्ये तुम्हाला कोल किंवा कोळसा तयार व्हायला सुरुवात झाली, ती सिस्टीम म्हणूया आपण. आता त्याच्यामध्ये अँथ्रासाइट टाइप ऑफ कोल आपल्याला बघायला मिळतं, पण जनरली भारतामध्ये अँथ्रासाइट टाइप ऑफ कोल जास्त सापडत नाही. आता हे रॉक सिस्टीम जे काय ते हिमालयज मध्ये लक्षात घ्या. पण खाली जर आला तर तुम्ही पुराणा सिस्टीम आहे, पुराणा सिस्टीम झाल्यानंतर तुमचं येतं आर्यन सिस्टीम. येस, तर ह्या पर्टिक्युलरली सिस्टीम नुसार तुम्ही सांगू शकता की कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणता रॉक टाईप आहे आणि त्या रॉक टाईप नुसार तुम्ही खनिज संपत्ती कोणती असणार आहे हे सांगू शकता. लक्षात ठेवा. पण आपल्याला करताना काय करायला लागणार आहे की ते जे काही पर्टिक्युलरली रिजन्स आहेत किंवा पर्टिक्युलरली आपण म्हणूया की एरियाज आहेत, त्या एरियाची नावं आपल्याला पाठ करावी लागणार आहेत. पण त्याच्यासाठी तुम्हाला भारताचं ते पहिल्यांदा करून घ्यावं लागणार आहे. पण विथ रिस्पेक्ट टू द वर्ल्ड मध्ये सुद्धा तुम्हाला असेच करायचे आहेत. एक्झाम्पल काय घेऊया आपण? एक्झाम्पल इज द शिल्ड. एक्झाम्पल इज द शिल्ड. आता शिल्ड जे आहेत, आता मागच्या वर्षी प्रश्न आला होता की नॉर्थ अमेरिकेचं तुम्हाला फिजिओग्राफिक डिव्हिजन लिहायचं आहे. त्याच्यामध्ये कॅनेडियन शिल्ड हे एक फिजिओग्राफिक डिव्हिजन आहे. शिल्ड म्हणजे जनरली काय असतं? ओल्डेस्ट अँड स्टेबल लँड मासेस असतात. लक्षात ठेवा.
आता जिथं ओल्डेस्ट आणि स्टेबल लँड मास असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतं, खनिज संपत्ती भरपूर असणार आहे, मिनरल रिसोर्सेस भरपूर सापडतात लक्षात ठेवा. मग हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की नेमकं शिल्ड्स कुठे आहेत. इट मे बी युअर कॅनेडियन शिल्ड, ब्राझिलियन शिल्ड असेल किंवा आफ्रिकन शिल्ड असेल, अंटार्क्टिकन शिल्ड असेल किंवा सायबेरियन शिल्ड आहे, इंडियाचं पेनिन्सुलर इंडियन शिल्ड आहे, ऑस्ट्रेलियन शिल्ड्स आहेत. हे शिल्ड तुम्हाला समजून घ्यायचे कुठं कुठं ठिकाणी तुम्हाला शिल्ड्स आहेत आणि त्या शिल्ड्स वरून तुम्ही सांगू शकता की ह्या ठिकाणी खनिज संपत्ती बघायला मिळेल की नाही. गेटिंग. सो आफ्टर दॅट, सो फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर लोकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी सेक्टर. आता ह्याच्यावरती मागच्या वर्षी राजसेवेने प्रश्न विचारलेला आहे मुंबईवरती. आणि शो द क्वेश्चन. सी, मागच्या वर्षी क्वेश्चन काय, मुंबई इज वन ऑफ द इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिकली डेव्हलप्ड सिटी ऑफ इंडिया. डिस्कस इट्स कॉजेस अँड रिझन्स. म्हणजे कारण काय होते, मुंबई हे इंडस्ट्रियल आणि इकॉनॉमिकली डेव्हलप्ड सिटी का झालेले आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये व्हेरियस रिझन्स असणार आहेत. जॉग्राफिकल फॅक्टर्स असतील, हिस्टॉरिकल फॅक्टर्स असतील, गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील याच्यामध्ये. पण हे करत असताना तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे की तुम्हाला पहिल्यांदा हे समजून घ्यायचं आहे की इंडस्ट्रीज जे काही लोकेट होतात किंवा त्याला रिझन्स किंवा फॅक्टर जे काही रिस्पॉन्सिबल आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पण ह्याच्यामध्ये आता सिलेबसमध्ये काय तुम्हाला सांगितलंय, इट हॅज शोड ओनली ह्याच्यामध्ये फक्त त्यांनी सांगितले की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी इंडस्ट्री. पण तुम्हाला फक्त हे करायचं नाहीये बरोबर. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की सेकंडरी सेक्टर इंडस्ट्री जे आहे ते तुम्हाला डिवाइड करायचे आहेत परत. सेकंडरी सेक्टर, से फॉर एक्झाम्पल इट मे बी द रॉ मटेरियल बेस्ड, जसं की आयर्न ओर असेल, म्हणजे जे रॉ मटेरियल जे आहे त्या ठिकाणीच तुम्हाला हे पर्टिक्युलर इंडस्ट्रीज बघायला मिळतात. किंवा शुगर इंडस्ट्री असेल, और इट मे बी द मार्केट बेस्ड इंडस्ट्री, जसं की तुमचा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज असेल बरोबर, हे तुम्हाला तिथं बघायला मिळतात. देन द फूड लूज इंडस्ट्रीज असतात, फूड लूज इंडस्ट्री. सर्व्हिस सेक्टर इज वन ऑफ द टाइप विच इज अ फूड लूज इंडस्ट्री, जसे की आयटी कंपनीज असतील किंवा डायमंड कटिंग इंडस्ट्री असेल, हे फूड लूज इंडस्ट्रीज म्हणजे ते कुठेही तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता. ठीक आहे, तुम्हाला हे सुद्धा क्लासिफिकेशन समजून घ्यायला पाहिजे. पण हे जेव्हा फॅक्टर्स तुम्ही समजून घेता तेव्हा फॅक्टर समजल्यानंतर तुम्ही उत्तर लिहू शकता, लक्षात ठेवा. कारण का प्रत्येक जे काही तुमचे सेक्टर्स आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी सेक्टर्स आहेत, ह्याला फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल तुम्ही नाही पाठ करू शकत, लक्षात घ्या. म्हणजे प्रायमरी जर बघायला गेलं तर ऍग्रिकल्चर असेल, फिशिंग इंडस्ट्री असेल, अॅनिमल हजबंडरी असेल, मायनिंग असेल, ठीक आहे, हे 4-5 मुद्दे, फॉरेस्ट्री असेल, हे तुम्हाला 4-5 मुद्दे, ठीक आहे, 4-5 ह्याच्यामध्ये सेक्टर्स आहेत ते तुम्ही लिहू शकता. पण सेकंडरी इंडस्ट्रीज, सेकंडरी सेक्टर असंख्य आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येकासाठी रिस्पॉन्सिबल असणारे जे काही फॅक्टर्स आहेत ते तुम्ही पाठ नाही करू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला काय एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे की कोणकोणते फॅक्टर्स आहेत. याच्यामध्ये क्लायमेट असेल, इट मे बी द ह्युमन रिसोर्स, ऑर से फॉर एक्झाम्पल लेबर असेल, कॅपिटल असेल, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतील, रॉ मटेरियल असेल किंवा मार्केट असेल किंवा ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी असेल किंवा पॉवर आपण म्हणूया, ह्या सगळ्या गोष्टी जर काय असतील तर ते फॅक्टर्स तुम्हाला समजून घ्यायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तरच तुम्ही व्यवस्थितपणे त्याचा आन्सर लिहू शकता. जर काय तुम्हाला हे समजलं असेल तर जनरली तुम्ही हे पण लिहू शकता की मुंबई इकॉनॉमिकली आणि इंडस्ट्रियली डेव्हलप सिटी का बनली. एक्झाम्पल आहे तुमचा पोर्ट, वन ऑफ द एक्झाम्पल. कारण का मुंबई ही कशाच्या जवळ होती, तुमची सुएझ कॅनलच्या जवळ, त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन करणं सोपं होतं, लक्षात ठेवा. पण मुंबईच्या जर काय बाजूचा एरिया जर बघितला तर मुंबईच्या बाजूच्या एरियामध्ये तुम्हाला कॉटन कल्टिवेशन होतं. सो तुम्हाला ते तिथं आणून जनरली रॉ मटेरियल अवेलेबल होतं, टेक्सटाईल इंडस्ट्री एस्टॅब्लिश, बट त्याच्यावर तुम्हाला कॅपिटल होतं, पैसे भरपूर होते, म्हणजे कॅपिटल रिसोर्स भरपूर होता तुमच्याकडे. कॅपिटल रिसोर्स झाल्यानंतर ह्युमन रिसोर्स भरपूर होता. पॉवर जनरेशन जी होती मुंबईच्या रिजनमध्ये ती भरपूर जास्त प्रमाणामध्ये होती, लक्षात ठेवा. कारण का टेक्सटाईल इंडस्ट्री म्हटलं की पॉवर खूप लागते, इलेक्ट्रिसिटी खूप लागते, लक्षात घ्या. सो व्हेरियस रिझन्स होते, गव्हर्नमेंट पॉलिसीज अजून होत्या. हे व्हेरियस रिझन्स होते ज्याच्यामुळे डेव्हलप सिटी झाली विथ रिस्पेक्ट टू द इंडस्ट्रियल एज वेल एज द इकॉनॉमिक. गेटिंग. आता हा जो मुद्दा आहे, हा थर्ड जो काही पॉईंट आहे, इट इज कम्प्लिटली वी कॅन से करंट अफेअर्स रिलेटेड आहे. करंट अफेअर्स रिलेटेड. आता ऍक्च्युली हे सेपरेट पॉईंट देणंच थोडंसं चुकीचं होतं म्हणणे आपण. ह्याचा काय अर्थ राहत नाही, कारण का हे सगळ्या गोष्टी अर्थक्वेक्स असतील, सुनामी असतील, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी किंवा सायक्लोन एक्सेट्रा, हे जे काय आहेत हे तुम्हाला ऑलरेडी कशामध्ये आपण शिकतो, जिओमॉर्फॉलॉजीमध्ये ऑलरेडी आपण शिकतो, लक्षात ठेवा. किंवा बेसिकली फिजिकल जॉग्राफीचा जो काय पार्ट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी हे शिकतो आपण. सो अर्थक्वेक्स आपण त्याच्यामध्ये शिकतो, सुनामी त्याच्यामध्येच बघतो, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये बघतो, सायक्लोन्स अगेन आपण कशामध्ये बघतो, तुमच्या क्लायमेटॉलॉजीमध्ये बघतो. सो सेपरेटली हे टॉपिक द्यायचा, पॉईंट द्यायचा अर्थ नव्हता जनरली, बट ऑफकोर्स त्यांनी जो काय ह्याच्यामध्ये मुद्दा मांडलेला आहे तो मोस्टली करंट अफेअर्स बेस्ड असणार, लक्षात ठेवा. करंट अफेअर्स म्हणून सायक्लोनवरती, आय गेस शक्ती सायक्लोनवरती मागच्या वर्षी त्यांनी प्रश्न विचारला 2025 चा, बरोबर आहे. नेक्स्ट वी विल सी geographical features and their locations, हे विचारतील. आणि चेंजेस इन क्रिटिकल geographical features including water bodies, ice caps. म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्लेशियर्स मध्ये कशा पद्धतीने बदल होत आहेत हे तुम्हाला बघायला लागणार आहे. आईस कॅप्स, ग्लेशियर्स विल इक्वेट द ग्लेशियर्स. आता ग्लेशियर्स जे काय तुमचे चेंजेस होतात किंवा ग्लेशियर मध्ये चेंजेस होतात बिकॉज ऑफ द क्लायमेट चेंज.
कारण का हवामान बदल जो होतोय त्याच्यामुळे काय होत चालेल, तुमच्या ग्लेशियर्स वरती परिणाम होतोय. आता पहिल्यांदा हे समजून घ्या की ग्लेशियर्स का महत्वाचं आहे, आणि ग्लेशियरचं महत्व जर समजलं तर तुम्हाला हे कळेल की क्लायमेट चेंज मुळे ग्लेशियर्स वरती जो काही परिणाम होतोय त्याचे इम्पॅक्ट काय असतात. मागच्या वर्षी राज्यसेवेने प्रश्न विचारला, परत प्रश्न विचारला. सो इट इज अ करंट अफेअर्स अगेन, मोस्टली इट इज अ करंट अफेअर्स वी कॅन से. Yes, of course, you can consider it as a static syllabus also, but it is also a current affairs. See here. Yes, see here the question. So question काय तुमचा? See, write the significance of glacier in respect of India. भारताला का महत्वाचं आहे? ग्लेशियर्स का महत्वाचे आहे? थर्ड पोल ज्याला म्हणतो आपण हिमालयाज. So why it is important for India? Isn't it? And after that discuss the impact of the global warming on Himalayan glaciers and its consequences. हिमालयामध्ये असणारे जे काही ग्लेशियर्स आहेत, हिम नद्या ज्या आहेत, हिम नद्यांच्या वरती ग्लोबल वॉर्मिंगचा, जागतिक तापमान वाढ जे होत चाललेले त्याच्यामुळे काय परिणाम होत चाललेले हे पहिल्यांदा लिहायचं तुम्हाला. याच्यामध्ये 3 सेक्शन्स येणार आहेत, आणि थर्ड सेक्शन काय म्हणतोय तुम्हाला, त्याचे इम्पॅक्ट काय असणार आहेत, कॉन्सिक्वेन्सेस काय असणार आहेत, किंवा ह्याचा परिणाम हे तुम्हाला लिहायचं आहे. लक्षात ठेवा, ह्याचा परिणाम काय होणार आहे हे लिहायचं आहे. म्हणजे हे कुठेतरी करंट अफेअर्स तुम्हाला याच्यामध्ये आणणंच अपेक्षित आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काही फॅक्ट्स माहित असायला पाहिजेत, काही डाटा माहित असायला पाहिजेत, काही एक्झाम्पल्स माहित असायला पाहिजेत, केस स्टडीज तुम्हाला याच्यामध्ये माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो हे तुमचा सिलेबस होता. आता सिलेबस इन डिटेल आपण नाही बघितलेला आहे. ठीक आहे, पण ह्या पर्टिक्युलरली आता तुम्ही राज्यसेवेच्या प्रिलिम्सला कम्प्लिटली अभ्यास केलेला आहात. राज्यसेवेच्या प्रिलिम्सला जे काही अभ्यास केलेला आहे तेच फक्त मेन्सला करायचं आहे. पण याच्यामध्ये काही ऍडिशनल गोष्टी पण तुम्हाला करणं अपेक्षित आहेत. पण जे प्रिलिम्सला फॅक्ट बेस्ड होतं, म्हणजे तुम्ही काय करत होता, फॅक्ट्स तुम्ही वाचत होता त्याच्यामध्ये, बरोबर आहे. म्हणजे फॅक्ट्स तुम्ही पाठांतर करणं, फॅक्ट्स हे लक्षात ठेवणं, हे तर तुम्हाला मेन्सला लागणारच आहे, हे कामालाच येणार आहे. पण आता तुमचं महत्वाचं काम काय असणार आहे की अभ्यास कसा करायचा आहे आणि ते कोणत्या पद्धतीने करायचं ह्याच्या अगोदर तुम्हाला काय वाचायला पाहिजे हे समजून घ्या पहिल्यांदा. सो फर्स्ट इज द एनसीईआरटी. एनसीईआरटी तुम्हाला वाचणंच वाचणं आहे. 4 एनसीईआरटीज आहेत. 4 एनसीईआरटी कोणकोणत्या? जॉग्राफीच्या 11th स्टँडर्डच्या 2 आणि 12वीच्या 2 एनसीईआरटीज. आता ह्याच्या ऑलरेडी मराठी अनुवाद केलेले ऑलरेडी बुक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. जे मराठी मीडियम म्हणून करतायत त्यांनी 11वी 12वीचे जे काही अनुवाद केलेले जे काही बुक्स आहेत ते वाचू शकता, किंवा जनरली जर काही तुम्ही क्रमिक वाचला तर क्रमिक पण स्टेट बोर्ड जे आहे ते सुद्धा रेफर करू शकता. पण हे 11वी आणि 12वीचे जे काही 4 एनसीईआरटीज आहेत, फिजिकल जॉग्राफी आणि ह्युमन जॉग्राफीचे, ते तुम्हाला वाचायलाच पाहिजेत. लक्षात ठेवा, कारण का जो काही तुमचा फॅक्टर्स अफेक्टिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ इंडस्ट्रीज वगैरे जे आहे ते तुम्हाला ह्युमन जॉग्राफीमध्ये बघायला मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज कुठे होतात, काय होतात, कोणकोणते क्रॉप्स ग्रो केले जातात हे तुम्हाला समजून घेता येईल. पण ह्याचा फायदा तुम्हाला कुठं होतो? ह्युमन जॉग्राफीचा फायदा तुम्हाला अजून GS3 साठी सुद्धा होतो. म्हणजे ऍग्रिकल्चर इकॉनॉमिकचा जो काय टॉपिक आहे, क्रॉपिंग प्रॅक्टिसेस जो काय आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ह्याचा फायदा होतो. लक्षात येईल. सो हे करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, GS3 साठी सुद्धा तुम्हाला ऍज अन ऑप्शन म्हणून हा वापरायचा आहे. ऑप्शन नाही म्हणताय त्याला, कारण का एक महत्वाचे बुक्स आहेत जे तुम्हाला तिकडे वापरायचे आहेत GS3 साठी जेव्हा आन्सर्स तुम्ही लिहित असता. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू की GS3 मध्ये जे काही ऍग्रिकल्चरचे जे काही टॉपिक्स आलेले आहेत ते सुद्धा जॉग्राफीसाठी कसे जॉग्राफीमध्ये कसं कव्हर होत आहेत आणि ते सेपरेटली तुम्हाला कुठून कुठून करायचे हे ह्याचा सुद्धा एक आपण व्हिडिओ बनवूया. ठीक आहे, हे झाल्यानंतर तुम्हाला GC लॉंग एक वाचायचं आहे. कारण का लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 11वीची एनसीईआरटी घेताय, फिजिकल जॉग्राफीची म्हणूया आपण, ठीक आहे, वर्ल्ड फिजिकल जॉग्राफीची जी काही एनसीईआरटी आहे ती घेताय, तेव्हा त्यांनी काय सांगितलेले आहेत की काही गोष्टी होतात. लक्षात ठेवा, आता लँडफॉर्म जे काय आहेत, लँडफॉर्म्स जे काही तुमची कार्स्ट टोपोग्राफी असेल किंवा फ्लुएल लँडफॉर्म्स असतील किंवा एओलियन लँडफॉर्म्स आहेत. ठीक आहे, म्हणजे हे जे लँडफॉर्म्स होत आहेत ते तयार होत आहेत हेच फक्त सांगितलं. म्हणजे व्ही शेप्ड व्हॅलीज हे फक्त तयार होत आहेत हे फक्त सांगितलं. वॉटरफॉल्स, धबधबे हे तयार होत आहेत फक्त ह्यांनी सांगितलेले आहेत कशामध्ये, 11वीच्या एनसीईआरटी मध्ये. पण ते कशा पद्धतीने तयार होत आहेत, तिथंच का तयार होत आहेत, कसे तयार होत आहेत हे सगळं सांगितलेलं कुठं, जेसी लिओंग मध्ये. जेसी लिओंग मध्ये 2 पार्ट्स आहेत. म्हणजे एकाच पुस्तकामध्ये 2 पार्ट केलेले आहेत त्यांनी, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 जो आहे तो फिजिकल जॉग्राफीचा आहे, पार्ट 2 जो आहे तो वर्ल्ड क्लायमॅटिक रिजन्स किंवा बायोम्स आहे. लक्षात ठेवा, आता बायोम सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहित असायला पाहिजे, आणि फर्स्ट पार्ट फिजिकल जॉग्राफीचा सुद्धा. सो 11th स्टँडर्डची बुक तुम्हाला पॅरलली कशाबरोबर वाचायचं आहे, जेसी लिओंग बरोबर. पण जेसी लिओंगचा कोणता पार्ट, फर्स्ट पार्ट. आता परत सांगतो, जेसी लिओंगचे 2 पार्ट्स नाही आहेत. एकाच पुस्तकामध्ये त्यांनी 2 सेक्शन्स केलेले आहेत. सो सेक्शन ए चा जो काय पार्ट आहे तो तुम्हाला 11वीच्या फिजिकल जॉग्राफी बरोबर वाचणं अपेक्षित आहे. सो हे 4 पुस्तकं हे तुम्हाला वाचायचं आहे. आणि ते झाल्यानंतर 5 झाले, हे झाल्यानंतर तुम्हाला एक कोणतीही क्लास नोट्स वापरायचे. लक्षात ठेवा, एनी क्लास नोट्स. कारण लक्षात ठेवायचं, कारण लक्षात ठेवा, मी का आता कोणताही क्लास नोट्स का म्हणतोय, जर का एखादा चांगला क्लास कोणताही असू दे, मी पर्टिक्युलर क्लास कोणाचा सांगणार नाही. हे ऑफकोर्स आपलं मटेरियल तयार होते, आपलं मटेरियल तयार झाल्यानंतर मी माझं नोट्स सांगेल तुम्हाला. बट ह्याचं कारण काय, कारण बरेचसे असे टॉपिक्स असतात जे तुम्हाला हे एनसीईआरटी मध्ये कव्हर होत नाहीत किंवा जीसी लिओंग मध्ये कव्हर होत नाहीत, कुठेच कव्हर होणार नाही. एक्झाम्पल काय आहे,
एक्झाम्पल बघा याच्यामध्ये. आता जे काही क्वेश्चन्स आपण बघतो याच्यामध्ये, सी मुंबई इज अ इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिकली डेव्हलप सिटी ऑफ इंडिया. आता ह्याची जी काही कारण आहेत हे तुम्हाला कुठल्याही बुकमध्ये प्रॉपर मिळणार नाही. म्हणजे ना की तुम्हाला 11वीच्या एनसीईआरटी मध्ये, 12वीच्या किंवा जीसी लॉग मध्ये किंवा बेसिकली कोणताही स्टँडर्ड रेफरन्स बुक जर घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळणार. आणि रेफरन्स बुकचा प्रॉब्लेम काय होतो लक्षात ठेवा, रेफरन्स बुक असतात खूप मोठे. मी आता मुद्दाम कुठल्याही रेफरन्स बुकचं नाव टाकलेलं नाही. बरेचसे जण सौदी सरांचं बुक वाचतात, चांगलं बुक आहे, अतिशय सुंदर बुक आहे, बट ह्याच्यावर माजिद हुसेनचं वाचतात कशासाठी, इंडियन जॉग्राफीसाठी. परत प्रॉब्लेम काय, हे खूप मोठे मोठे बुक्स आहेत आणि तुम्हाला फक्त काय जॉग्राफीचा अभ्यास नाही करायचा, जॉग्राफी बरोबर तुम्हाला इतर सब्जेक्टचा सुद्धा अभ्यास करायचा, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे एखाद्या क्लासनं काय केलेलं असतं, सगळं मटेरियल कन्सोलिडेट करून त्यांचं नोट्स बनवलेले असतात. त्याच्यामुळे एखाद्या कोणत्याही क्लासचा चांगला जो काय क्लास असेल, 3-4 क्लासेसचं नोट्स तुम्ही चाळा, तुम्हाला लक्षात येईल की कोणते नोट्स चांगले आहेत, त्यातले एक पिक करा आणि त्याच्यानुसार तुम्ही हे काय करा, ते मटेरियल वापरा. सगळ्याचे सगळे बुक्स वापरत बसू नका. प्रॉब्लेम हाच येणार आहे की खूप वेळ जाईल तुमचा, त्याच्यातून नोट्स बनवायला तुमचा वेळ जाईल आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता मड व्होल्कॅनो इन इंडिया, परत हा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. कोणताही रेफरन्स बुक जो आहे महत्वाचे, त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला मड व्होल्कॅनो इन इंडिया ह्याच्याबद्दल तुम्हाला हे मिळणार नाही, लक्षात ठेवा, नोट्स भेटणार नाहीत. सुनामी इट्स ओरिजिन अँड इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट, आता हे 11वीच्या पुस्तकामध्ये पण नाही आणि जनरली जीसी लॉग मध्ये पण तुम्हाला याचा प्रॉपर एक्सप्लेनेशन सापडणार नाही. हे तुम्हाला एखाद्या क्लासच्या नोट्समध्ये सापडेल नक्कीच. ठीक आहे. आफ्टर दॅट हा करंट अफेअरचा क्वेश्चन, इजंट इट. हे जे काही तुमचे क्वेश्चन्स आहेत, आता नॉर्थ अमेरिकेचं फिजिकल डिव्हिजन, फिजिओग्राफिक डिव्हिजन ज्यांनी जे काही विचारलं होतं, आता हे कुठल्या बुकमध्ये तुम्हाला मिळणार नाही परत. येस ऑफकोर्स काही काही बुक्समध्ये असेल, खूप मोठे मोठे बुक्स जे आहेत जे आपण जनरली वापरत नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, त्याच्यामध्ये नक्कीच असेल ते. पण ह्याच्यासाठी तुम्ही सेपरेटली नॉर्थ अमेरिकेचं, आफ्रिकेचं, साऊथ अमेरिकेचं, युरोपचं हे फिजिओग्राफिक डिव्हिजन्स वाचणं अपेक्षित नाहीये. तुम्हाला इंडियाचं जर माहित असेल तर इंडियाचं लॉजिक फक्त तिकडे लावायचं आहे. जसं इंडियामध्ये हिमालयज आहे, तिकडे रॉकीज आहेत. जसं इंडियामध्ये पेनिन्सुलर प्लॅट्यू आहे, त्याच पद्धतीमध्ये पठाराचा भाग आहे भारताचा, त्याच पद्धतीनं अमेरिकामध्ये कॅनेडियन शिल्ड आहे. तुम्हाला नॉर्थ अमेरिकेचा भाग बघायला गेला तर तुम्हाला प्लेन्स आहेत. जर काही ग्रेट लेक्सचा जर काही भाग बघितला तर ग्रेट लेक्सच्या भागामध्ये तुम्हाला प्लेन्स बघायला मिळतील किंवा जनरली कोस्टल रिजन बघायला मिळेल, अटलांटिक कोस्टल प्लेन्स बघायला मिळतील, कारण का तिकडे नद्या जात आहेत, नद्या भरपूर काय करतात, डेल्टाज वगैरे तयार करतात. तिथे तुम्हाला काय बघायला मिळेल, अगेन वी कॅन सी द प्लेन्स आर देयर. सो इफ यू गो ऑन दिस पर्टिक्युलरली वेस्टर्न पार्टला जर गेला याच्या नॉर्थ अमेरिकेच्या, जनरली तिथं काय आहे तुमच्याकडे ट्रेंचेस आहेत, म्हणून तिथं प्लेन्स तयार होत नाहीत, लक्षात ठेवा. ठीक आहे. जर काय तुम्ही अजून बघायला गेलं तर त्याच्यामध्ये आयलँड सिस्टम्स पण आहेत, जसं की भारतामध्ये लक्षद्वीप आहे, अंदमान निकोबार आहे, तिकडेच अशाच पद्धतीने कॅरिबियन आयलँड्स एक्झाम्पल विल टेक. जर काय पॅसिफिक ओशन मध्ये गेला तर हवाईन आयलँड्स वगैरे जे आहेत, पण जनरली इट इज अ कॅरिबियन आयलँड्स, इजंट इट. वरच्या बाजूला जर काय अलास्काच्या वरच्या बाजूला गेला तर तिथे तुम्हाला परत आयलँड सिस्टम्स बघायला मिळतील. तर हे बेसिकली इंडियाचंच लॉजिक ते तुम्हाला तिकडे नॉर्थ अमेरिकेला पण लावणं अपेक्षित आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला कुठल्याही एखाद्या बुकमध्ये, जे काही स्टँडर्ड रेफरन्स बुक मी सांगितलं तुम्हाला, एनसीईआरटी असेल, जेसी लॉंग असेल, ह्याच्यामध्ये मिळणार नाहीत. इव्हन माजिद हुसेनमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी मिळणार नाहीत किंवा जनरली सौदी सरांच्या बुकमध्ये पण तुम्हाला ह्या गोष्टी मिळणार नाहीत. पण एखाद्या क्लासनं जनरली हे नोट्स बनवलेले असतात, ते तुम्ही वापरू शकता, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि लास्ट इज द करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्स काय करायचं, मगाशीच बघितलं आपण, शक्ती सायक्लोन असेल, मड व्होल्कॅनो असेल, सुनामीचा पार्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये आल्या होत्या, करंट अफेअर्स मध्ये होत्या म्हणून त्यांनी प्रश्न विचारला, लक्षात ठेवा. आणि हे फक्त काय तुमच्या जॉग्राफीसाठी मर्यादित नाहीये, हे तुम्ही बाकीचे जे काय तुम्ही सब्जेक्ट्स घेतले, GS1 मध्ये तुम्ही सोसायटी घ्या किंवा GS2 घ्या, GS3 घ्या, ह्याच्यामध्ये करंट अफेअर्सचा रिलेव्हन्स कुठेतरी आलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आफ्टर दॅट स्टार्ट कसं करायचं, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सिलेबस माहित असायला पाहिजे. सिलेबसला पहिल्यांदा डिकोड करणं खूप अपेक्षित आहे. नाहीतर सिलेबस तुम्ही घेतला, हे सर हे तर 3च पॉईंट दिलेले आहेत, मग या 3 पॉईंटवरती आपल्याला अभ्यास करायचा नाही. सिलेबस डिकोड करायला पाहिजे. आता मग आपण म्हटलं फिजिकल जॉग्राफीमध्ये तुम्हाला जिओमॉर्फॉलॉजी आहे, क्लायमेटॉलॉजी आहे, बायोजॉग्राफी असेल किंवा ओशनोग्राफी असेल, हे 4ही पॉईंट्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. पण हे 4 पॉईंट कव्हर करताना तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक पॉईंटच्या अंडर काय काय गोष्टी येणार आहेत हे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणं अपेक्षित आहे, माहित असणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. आणि ह्याचबरोबर तुम्हाला त्याच्यातले करंट इश्यूज जे काही चालू आहेत ते करंट इश्यूज सुद्धा तुम्हाला लिंक करायचे आहेत. एक्झाम्पल घ्या, हीट आयलँड कॉन्सेप्ट हा स्टॅटिक पण आहे, पण जर समजा करंटमध्ये जर असेल हीट आयलँड वाढत चाललेले तर ते कुठेतरी तुम्हाला ते गोष्टी स्टॅटिक सिलेबसला लिंक करायचे, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो फर्स्ट तुम्हाला सिलेबस माहित असायला पाहिजे. सो डिकोडेड सिलेबस तुम्हाला माहित असणं, तुमच्या डोळ्यासमोर असणंच अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. मगच तुम्ही प्रॉपरली प्रिपरेशन करू शकता तुमच्या मेन्सचं. इट्स द फर्स्ट पॉईंट. सेकंड, मागच्या वर्षीचे PYQs घ्या, मागच्या वर्षीचे PYQs घ्या. आता एकच एक्झाम झालेले ॲग्रीड, बट PYQs खूप तुम्हाला मदत करेल समजून घ्यायला की राज्यसेवा कशा पद्धतीचे प्रश्न विचारते. बरेच मुलांचे मागच्या वर्षी समज होते की आयोग स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन्स विचारतील, पण नाही. आता आयोग काय करते, थोडेसे अनालिटिकल क्वेश्चन्स विचारायला चालू केले त्यांनी. म्हणजे पहिल्याच वर्षी त्यांनी अनालिटिकल क्वेश्चन्स विचारलेत, करंट अफेअर्स विचारलेले आहेत. सो बेसिकली इथं तुम्हाला स्टॅटिक सिलेबस, दॅट टू
कॉन्सेप्च्युअल पॉईंट ऑफ व्ह्यू, अनालिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू हे तुम्हाला करायचं आहे, हे तुम्हाला समजून येतं. प्लस करंट अफेअर्स सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे, हे सुद्धा तुम्हाला समजून येतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यासाठी PYQs माहित असणं अपेक्षित आहे. आता ह्याच्याच बरोबर तुम्ही आता तुमच्याकडे जास्त प्रश्न नसल्यामुळे जनरली काय करा की जे काय मार्केटमध्ये जेवढे काय तुमच्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत सगळे टेस्ट सिरीज कलेक्ट करा, ते जे काय क्वेश्चन्स येतात ते क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, पण हे करत असताना तुम्हाला महत्वाचं काय पहिल्यांदा कॉन्सेप्च्युअल गोष्टीवरती फोकस करायचा. आता टॉपिकचे लिंकेज जे काय मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं ते तुम्हाला करणंच करणार. सो फोकस ऑन द कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. रिमेंबर, आणि कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर झाली तरच तुम्ही प्रॉपरली आन्सर्स लिहू शकता. देन स्वतःचे नोट्स बनवा, क्रिस्प फॉर्मॅटमध्ये नोट्स बनवायचे, लक्षात ठेवा. नोट्स कसे बनवायचे मी नंतर सांगेन, एखादा सेपरेट अजून सेशन घेऊया त्याच्यावरती. कारण का नोट्स स्वतःच्या असणं अपेक्षित आहेत, कारण का तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी जे काही नोट्स पाहिजेत ते तुमच्या स्वतःच्या पाहिजेत, दुसऱ्याच्या नोट्स वापरू नका. कारण काय होतं की दुसऱ्यांनी नोट्स बनवले असतात, त्याला ज्या भाषेमध्ये समजतात त्या भाषेमध्ये, भाषा इन द सेन्स त्याला जसे समजतायत त्याला महत्वाचे जे काही वाटतात त्याच्यावरती नोट्स बनवलेले असतात. प्रत्येक पॉईंटवरती तो कदाचित नोट्स बनवणार नाही किंवा तो खूप असे शॉर्टमध्ये नोट्स बनवेल की जे तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला जसं समजतात त्या पद्धतीमध्ये तुम्हाला नोट्स बनवायचे. पण येस, तुमचे नोट्स कसे असले पाहिजेत, क्रिप्समध्ये असले पाहिजेत, जे तुम्ही लवकरात लवकर रिव्हिजन करू शकता. म्हणजे प्रत्येक पॉईंट एक लक्षात ठेवा, प्रत्येक पॉईंट म्हणतोय तो पॉईंट एका पेजमध्ये जनरली झाला पाहिजे. जर का सायक्लॉन घेताय तर सायक्लॉन जनरली एका पेजमध्ये झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला नोट्स बनवायचे तुमच्या. आता नोट्स बनवत असताना काय करा, एक सेपरेट बुक घ्या, एक 100 पेजेसची वही घ्या आणि 100 पेजेसच्या वहीमध्ये काय करा की मॅप्स जनरली सगळे एकत्र करा. हे जनरली सगळे करू शकता किंवा ह्या तुमच्या नोट्स जे आहेत त्या नोट्स बरोबर इंटिग्रेट करू शकता. तर कारण काय लक्षात ठेवा, जॉग्राफीचे जे काही आन्सर्स आहेत ते विदाऊट मॅप्स पूर्ण होत नाहीत. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मॅप्सच काढायचे नाहीत, ह्याच्यामध्ये डायग्राम्स असतील, प्लस ह्याच्यामध्ये फ्लोचार्ट्स असतील, माइंड मॅप्स असतील, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये काढायच्या आहेत. कारण का जर काही मार्क वाढवायचे असतील तर हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जेवढं तुम्ही जास्त कराल तेवढं चांगलं तुमचं उत्तर होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर लक्षात ठेवा, जेव्हा सिलेबस करत असता जॉग्राफीचा तेव्हा कुठेतरी लिंक करा, कुठेतरी तुम्हाला GS3 चा जो काय पार्ट आहे ऍग्रिकल्चरला, म्हणजे GS3 हे जे काय सगळे सेक्शन्स आहेत हे कशाचे, GS3 चे. तर तुम्हाला कुठे लिंक करायचं आहे, ऍग्रिकल्चरला. ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा जो काय सेक्शन आहे GS3 मध्ये ते तुम्हाला करायचं आहे. त्याबरोबर तुम्हाला एन्व्हायरमेंटला लिंक करायचं आहे, कारण का जॉग्राफी व्यवस्थित समजलं तर एन्व्हायरमेंट व्यवस्थित समजेल. आणि हेच तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंटला पण लिंक करायचं आहे. ठीक आहे, आता मागच्या वर्षी आयोगाने फक्त एक प्रश्न एन्व्हायरमेंट मधून आणि एक प्रश्न डिझास्टर मॅनेजमेंट मधून विचारलेला आहे, पण ते खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. परत पण तुम्हाला हे तिन्ही पण टॉपिक जॉग्राफीला लिंक करायचं आहे, कारण का व्यवस्थित समजून घेण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, देन आन्सर रायटिंग हा सगळ्यात निग्लेक्टेड पार्ट आहे, लक्षात ठेवा. मुलांचा फोकस कशावरती असतो, जास्तीत जास्त वाचण्यावरती, लिहिण्यावरती नसतो. पण लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही आन्सर्स लिहायला चालू करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही मला आन्सर लिहिता येतात की नाही, किंवा जे काही नॉलेज आहे ते नॉलेज मला मोजक्या शब्दांमध्ये म्हणजे 150 वर्ड्स असतील किंवा 250 वर्ड्स असतील ह्याच्यामध्ये मला लिहिता येते की नाही हे तुम्हाला समजणारच नाही. सॉरी, ठीक आहे. सर डेली आन्सर रायटिंग तुम्हाला एक करायचं आहे. तुम्ही जो काही टॉपिक वाचताय, कोणताही टॉपिक घ्या तुम्ही. जर समजा आज तुम्ही सायक्लोन टॉपिक वाचला असेल तर सायक्लोनवरती प्रश्न लिहा. आता ह्याच्यासाठी कोणी तरी तुम्हाला क्वेश्चन्स देण्याची वाट बघत बसू नका. तुमच्याकडे आता AI भरपूर आहेत, AI टूल्स भरपूर आहेत. AI टूल्सला सांगायचं डायरेक्टली मला MPSC एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं, मला ह्या टॉपिकवरती क्वेश्चन काढून दे. स्टॅटिक सिलेबस किंवा स्टॅटिक क्वेश्चन्स मिळतील तुम्हाला, अनालिटिकल क्वेश्चन्स मिळतील. खूप जास्त अवघड राहिलेलं नाही आहे. किंवा तुम्हाला ऑलरेडी मागच्या वर्षी टेस्ट सिरीज भरपूर झालेले आहेत राज्यसेवेच्या, त्या टेस्ट सिरीज गोळा करा. ह्या वर्षी परत टेस्ट सिरीज चालू होतील, त्या टेस्ट सिरीज गोळा करा. आपण ही जनरली आपण टेस्ट सिरीज चालू करणार आहोत, मेंटरशिप कम टेस्ट सिरीज चालू करणार आहोत. ते क्वेश्चन्स तुम्हाला मिळून जातील. तर ते क्वेश्चन्स घ्या आणि ते क्वेश्चन्स काय करा, रोजच्या रोज ते आन्सर्स लिहायला चालू करा. मग ते तुम्हाला टॉपिक्स मिळतात. बेसिक आन्सर्स लिहायला पहिला चालू करा. म्हणजे एक्झाम्पल घ्या, आता सायक्लोन तुम्ही लिहिताय, सायक्लोन वरती काय क्वेश्चन लिहू शकता, डिस्टिंग्विश बिटवीन द ट्रॉपिकल सायक्लोन अँड द टेम्परेट सायक्लोन. सिंपल क्वेश्चन आहे, प्रश्न येऊ शकतो. किंवा व्हॉट आर द फॅक्टर्स फॉर द फॉर्मेशन ऑफ द सायक्लॉन्स हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ द सायक्लोन हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिंपल क्वेश्चन घ्या आणि सिंपल क्वेश्चन पासून सुरुवात करा. कारण जोपर्यंत तुम्हाला सिंपल क्वेश्चन लिहिता येत नाही तोपर्यंत तुम्ही अनालिटिकल क्वेश्चन्स असतील किंवा डिफिकल्ट क्वेश्चन लिहिता येणार नाहीत. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला इव्हॅल्युएशन करायचं आहे. इव्हॅल्युएशन, आता इव्हॅल्युएशन करणं थोडंसं डिफिकल्ट जातं तुम्हाला, कारण तुम्हाला काय वाटतं मी जे आन्सर लिहिले ते बरोबर आहे. पण हे जे काही तुम्ही आन्सर्स लिहिता हे काय करा की कुठल्या तरी सिनियरला किंवा कोणत्या तरी फॅकल्टीला दाखवा, जेणेकरून काय होईल, किंवा माझ्याकडे या, मी तुम्हाला आन्सर्स चेक करून देतो, तुम्हाला फीडबॅक याच्यावरती प्रॉपर मिळेल. कारण जोपर्यंत तुम्हाला फीडबॅक मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला इम्प्रुव्हमेंट काय करायचे हे तुम्हाला समजणार नाही. कदाचित तुमचं एक पॉईंट जर असेल की एक पॉईंट तुम्ही 4 ओळीमध्ये लिहित असाल, तुमच्यात तेवढी स्पेस नाहीये, टाइम नाहीये, वर्ड लिमिट नाहीये, लक्षात ठेवा. पण ते कन्साइज करून कसं लिहायचं हे तुम्हाला समजेल. कुठं फ्लो चार्ट टाकायला पाहिजे, कुठं माइंड मॅप्स टाकायला पाहिजेत, कुठं आन्सर्स, कुठं डायग्राम्स किंवा मॅप्स टाकायला पाहिजेत हे तुम्हाला कदाचित समजणार नाही पहिल्यांदा. इंट्रोडक्शन कसं करायचं, कन्क्लुजन कसं करायचं हे तुम्हाला कळणार नाही. कुठं एक्झाम्पल्स आले पाहिजेत, कुठं केस स्टडीज आले पाहिजेत, कुठं डाटा टाकायचा हे कदाचित गोष्टी तुम्हाला समजायला वेळ जाईल. पण ते समजून घेण्यासाठी तुम्हाला ते इव्हॅल्युएट करणं
खूप महत्वाचं आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी मेंटरचं किंवा जनरली कुठल्या तरी फॅकल्टीचं किंवा कोणत्या तरी सिनियरचं तुम्हाला गायडन्स असणं अपेक्षित आहे. तर ते इव्हॅल्युएट करून घ्या रोजच्या रोज किंवा आठवड्यात एक 10-15 क्वेश्चन्स एकत्र घेऊन जावा आणि ते इव्हॅल्युएट करून घ्या. ते झाल्यानंतर इम्प्रोव्हायझेशन खूप महत्वाचं आहे. आताच म्हटलं की इव्हॅल्युएट केल्यानंतर तुम्हाला ते आन्सर्स इम्प्रोव्हायझेशन करायला मदत करतं. लक्षात ठेवा. नाव हे पीवायक्यूज आहेत. लक्षात ठेवा. ह्या पीवायक्यूज वरनं तुम्हाला एक समजून येतं की राज्यसेवेने काय केलेले आहेत. ह्या 3 पद्धतीमध्ये क्वेश्चन्स मी म्हणेल एक स्टॅटिक क्वेश्चन्स विचारलेले आहेत, एक अनालिटिकल क्वेश्चन्स विचारलेत आणि एक करंट अफेअर्स बेस्ड क्वेश्चन विचारलेले म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स वगैरे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. लक्षात ठेवा. तर हे करत असताना क्वेश्चन्स काय करा की हे क्वेश्चन समोर ठेवा आणि जेव्हा तुम्ही स्टॅटिक सिलेबस वाचत असता तेव्हा कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या पर्टिक्युलरली टॉपिकवरती किंवा करंट अफेअर्स मध्ये जर काही ते टॉपिक्स असतील तर त्याच्यावरती प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो हे विचार करा आणि त्या पद्धतीने प्रिपरेशन करा. तर हे खूप महत्वाचं आहे. कारण लक्षात ठेवा जो 85 मार्क्स क्वेश्चन आलेले आहेत 85 मार्क्स जनरली वी कॅन सी नियरली 1/3 जे काही वेटेज आहे ते जॉग्राफीला. आता एक प्रश्न आला होता पॉप्युलेशनचा जो प्रश्न आला होता तो पॉप्युलेशनचा कदाचित सोसायटीचा पार्ट पण असू शकतो तो. बट तो प्रश्न तुम्ही जॉग्राफीच्या नॉलेजवरती पण लिहू शकता. कारण का ह्युमन जॉग्राफीचा जो काही पार्ट आहे ह्युमन जॉग्राफी ज्याच्यामध्ये तुम्ही पॉप्युलेशन असेल, ऍग्रिकल्चर असेल, ट्रान्सपोर्टेशन, ट्रेड हे सगळे जे काही टॉपिक्स वाचता त्याच्यामध्ये पॉप्युलेशन सुद्धा तुम्ही वाचता. इव्हन द जिओपॉलिटिक्स तुम्ही त्याच्यामध्ये वाचता. मग हे जे काही प्रश्न आला होता पॉप्युलेशनवरचा जो सोसायटीचा ऍक्च्युअली पार्ट आहे बट दॅट कॅन बी आन्सर्ड विथ द हेल्प ऑफ जॉग्राफी ऑल्सो. ठीक आहे. तर आपण म्हणूया की 85 to 100 मार्क्सचं जे काही वेटेज आहे ते जॉग्राफीला दिलं गेलेलं आहे आणि त्यावरती प्रश्न तुमचे त्या पद्धतीने विचारले जातील पुढच्या वर्षी किंवा ह्या वर्षी सुद्धा. ठीक आहे. कारण महत्वाचा पार्ट आहे, महत्वाचा मुद्दा आहे आणि हा जर काही जॉग्राफी जर व्यवस्थित केलं तर ह्याचा नक्की फायदा तुम्हाला कुठं होतो GS3 मध्ये परत. कारण का GS3 मध्ये तुम्हाला ऍग्रिकल्चर आहे, ऍग्रिकल्चर झाल्यानंतर तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट आहे प्लस इकॉलॉजी आहे, एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी. म्हणजे तिकडचे एक आपण म्हणूया की 70-80 मार्काचं परत तुम्हाला जे काही प्रिपरेशन आहे ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतं जॉग्राफी जर व्यवस्थित झालं तर. आणि याचा फायदा परत तुम्हाला एसे लिहिण्यासाठी सुद्धा होतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो जर काही प्रश्न असतील तुमचे काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला फोन नंबर आहे किंवा कमेंट करा तुम्ही, मी नक्कीच त्याला उत्तर देईल. ओके. थँक्यू.